Today me and my group is going to explain about our topic, which is prevention of cardiovascular diseases and spread its awareness. And theme of this year is don't skip a beat. So आपण आता बघूया की कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेसचे रिस्क फॅक्टर्स कुठले आहेत. पहिलं आहे की 64% जे आहे ते फॅमिली हिस्ट्री ऑफ कोरोनरी आर्टरी डिसीज पासून. सेकंड 97% फ्रॉम हायपरटेन्शन, हा खूप कॉमन डिसीज आहे जो आपण अवॉइड केला पाहिजे. 100% इज फ्रॉम हायपरलिपिडेमिया, ज्यामध्ये फॅट्स जास्त स्टोअर होतं बॉडीमध्ये. त्यानंतर 61% इज फ्रॉम डायबिटीज मेलाइटस अँड 36% इज फ्रॉम स्मोकिंग. आता आपण बघणार आहे हृदयविकारांचे 5 मुख्य गैरसमज. फर्स्ट, माझ्या फॅमिलीमध्ये उच्च रक्तदाब आहे, ते मी टाळू शकत नाही. सेकंड, मी स्टेबल मीठ वापरत नाही, मी नियंत्रणात आहे. थर्ड, माझं रक्तदाब कमी होत चाललं आहे म्हणून मी औषध घेणं थांबवू शकते. फोर्थ, मी पाहिजे तितकं रेड वाईन पिऊ शकते. फिफ्थ, मी चांगले आहे म्हणून मी सुरक्षित आहे. एव्हिड्स फाईल ऑन प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट डिसीज. टोबॅको, स्मोकिंग, अल्कोहोल हे अवॉइड केलं पाहिजे. रेग्युलर चेकअप मध्ये आहे BSL म्हणजे ब्लड शुगर लेवल ही चेक केली पाहिजे, BP चेक केलं पाहिजे, कोलेस्ट्रॉल टेस्ट केली पाहिजे. हेल्दी फूड मध्ये आहे फ्रुट्स खाल्ले पाहिजेत, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. सीड्स मध्ये आहे सनफ्लॉवर ऑइल खाल्लं पाहिजे. त्याच्यामध्ये अवॉइड फूड, जंक फूड अवॉइड केलं पाहिजे. ऑइली फूड आणि टू मच फॅट हे अवॉइड केलं पाहिजे. मॅनेज क्रोनिक कंडिशन, ओबेसिटी, त्याच्यामध्ये वजन हे वाढते. अर्थरायटिस मध्ये सांधेवाती होते, अस्थमा, श्वास घेण्यास त्रास होतो. मेंटल इलनेस मध्ये आहे फोबिया होतो, एन्झायटी येते, स्ट्रेस येते. फिजिकल एक्सरसाइज मध्ये आहे एक्सरसाइज केली पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, स्ट्रेंथ ट्रेनिंग केली पाहिजे जेणेकरून आपले मसल्स हे रिलॅक्स होतात. नंतर सायकलिंग केली पाहिजे. ब्रिस्क वॉकिंग मध्ये आहे आपलं ब्लड सर्क्युलेशन हे चांगल्या प्रकारे होते. बेनिफिट्स ऑफ अ हेल्दी स्लीप, त्याच्यामध्ये बेटर मूड होतं, इम्प्रूव्ह मेमरी, लोअर स्ट्रेस, हेल्दी वेट, इम्प्रूव्ह क्रिएटिव्हिटी. एडिक्वेट स्लीप मध्ये आहे 7 ते 8 तास आपण चांगल्या प्रकारे झोप घेतली पाहिजे.